तर हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा हा व्लॉग हेल्मेटच्या वायझरवर होणार आहे. तर त्यासाठीच आम्ही आता रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत. मग ते आता रिव्ह्यू करण्यासाठी इथं आलेलो आहे आम्ही. या भाईंचाच हेल्मेटचा वायझरचं हे करायचं आहे आणि हे डे नाईट वायझर आहे, त्याचा आपण आज रिव्ह्यू करायचा आहे. हे नवीन आता लॉन्च झालेले आहेत, म्हणजे आपण डेला पण चालू शकतो, नाईटला पण चालू शकतो आणि कलर आहे यात रेनबो कलरमध्ये. तर चला आपण बघूया कसं आहे. तर इथं आपण आता आलेलो आहे. रात्रीचे 11:15 वाजले आहेत. पूर्ण सुमसाम जागा आहे, कोणच नाही इथं. बघूया आता हे रिव्ह्यू करून. इथं हे सगळे लाईट वगैरे आहेत, बघूया आता आपण चेक करून कसे दिसते ते. हा एक्झॉरचा वायझर आहे, एक्झॉर हेल्मेटचा. चला इन्स्टॉल करून आपण बघू. ही आपल्या भाईंची 390. तर हेल्मेटचा आपण आता रेग्युलर वायझर काढूया, आपलं क्लीन वायझर. हे आता वायझर काढण्यासाठी इथं लॉक असते, त्याला प्रेस करून फक्त वर पुल करायचं, असं निघते. सेम प्रोसेस पण इकडे तशीच. हा क्लीन वायझर आपला निघलेला आहे, त्याला साईडला ठेवूया. हा असा रेनबो कलरमध्ये आहे. तर आपण हे आता इन्स्टॉल करून, आणि ह्याला पिन लॉक आम्ही आता येताच लावलेला आहे. आता एकदा लावला की परत काय काढायची गरजच नाही. चला आता इन्स्टॉल करूया आपण. व्हिडिओ इथे लॉक झालं, इथं पण सेम तेच. लॉक झालेला आहे. शेवटचं असं आहे का, बघू ते पूर्ण. हे असं दिसतं रेग्युलर, असं वायझर म्हणून. असे वरती अँटीपॉक लेन्स आहे, ज्यामध्ये दिसत नाही सर. आपण हा वायझर आता यात इन्स्टॉल केलेला आहे. फक्त आता ह्यात व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवले, खरं ह्यात जे अँटीफॉक जे आम्ही घातले ना, त्याच्यामुळे ते कॅमेरामध्ये व्यवस्थित कॅप्चर होईना. तर ह्याचं जे खरोखर रिव्ह्यू भारी आहे, रात्रीचं एकदम क्लिअर कट दिसते, म्हणजे लाईट डार्क वगैरे असली तर व्यवस्थित दिसते. जर हे परचेस करणार असला तर तुम्ही करू शकता. काय एवढे ना, आपल्याला वायझर बदलायची गरजच नाही, डे नाईट होऊन जाते. रिव्ह्यू एकदम चांगला आहे. तर चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला.